दारूच्या नावाखाली विषाचा धंदा, ऑटोमॅटिक मशीन, बनावट लेबल्स आणि स्पिरिटचा साठा, 15 लाखांचा बनावट दारू कारखाना उद्ध्वस्त। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात पोलिसांनी बनावट देशी दारूच्या अड्ड्यावर धडक कारवाई करत अवैध मद्य निर्मितीच्या रॅकेटला मोठा हादरा दिलाय। या कारवाईत तब्बल 15,21,796 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात दारूच्या बाटल्यांवर लेबल आणि बूज बसविणारे ऑटोमॅटिक मशीन, आरो प्लांट, पाण्याच्या टाक्या, मोटर ग्राइंडर, स्पिरिट सदृश रसायने, विविध कंपन्यांची संशयित बनावट लेबल्स, हजारो रिकाम्या बाटल्या आणि विक्रीसाठी तयार ठेवलेली कथित बनावट देशी दारू असा मोठा साठा जप्त केलाय। प्राथमिक तपासात ही बनावट दारू मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारी ठरू शकली असती, अशी माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणी संबंधित आरोपी विरुद्ध शिंदखेडा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या अवैध मद्य निर्मिती मागील संपूर्ण साखळीचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे शिंदखेडा पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। अवैध धंद्याविरोधातील ही मोठी कारवाई पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे करते याकडे सर्वांचे लक्ष लागले। अशाच बेधडक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी परिवर्तन 24 न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।